नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 18 एप्रिल 2025च्या चालू घडामोडी। प्रश्न पहिला आहे, मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियममध्ये कोणत्या खेळाडूच्या नावाचे स्टँड असणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रोहित शर्मा यांच्या नावाचे स्टँड असणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, मुंबई येथे न्हावा शेवा बिझनेस पार्कचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, राहुल गांधी यांच्या हस्ते झाले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, देशात 2024-25 या आर्थिक वर्षात किती लाखापेक्षा जास्त वाहनांची विक्री झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 43 लाखापेक्षा जास्त वाहनांची विक्री झाली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात कोणता संयुक्त लष्करी सराव सुरू झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, डस्टलिक 6। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात डस्टलिक 6 संयुक्त लष्करी सराव सुरू कुठे झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पुणे येथे सुरू झाला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, ब्राइज ओलिगुई न्युएग्मा यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, गॅबॉन या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात डस्टलिक 6 संयुक्त लष्करी सराव पुणे येथे कोणत्या कालावधीत होत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 16 ते 28 एप्रिल दरम्यान होत आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, ब्राइज ओलिगुई न्युएग्मा यांची गॅबॉन देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली असून त्यांना किती टक्के मतदान झाले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 90.35% मतदान झाले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, कोणत्या राज्याने भूभारती नावाने भूमी रेकॉर्ड पोर्टल लॉन्च केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, तेलंगणा या राज्याने। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नंबर 10, कोणते राज्य परमाणु परियोजनामध्ये भाग घेणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, महाराष्ट्र। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, खालीलपैकी कोणत्या राज्यात आंतरराष्ट्रीय युवा संमेलन आयोजित करण्यात आले होते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सिक्कीम या राज्यात। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि असेच जीकेचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, चालू घडामोडी पाहण्यासाठी, इतर जनरल नॉलेजचे प्रश्न आणि उत्तर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। प्रश्न नंबर 12 आहे, सिक्कीम राज्याच्या कितव्या स्थापना वर्षानिमित्त आंतरराष्ट्रीय युवा संमेलन आयोजित करण्यात आले होते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 50। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात कितवा संयुक्त लष्करी सराव पुणे येथे सुरू झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 6वा लष्करी सराव सुरू झाला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, तेलंगणा सरकारने कोणाच्या हस्ते भूभारती भूमी रेकॉर्ड पोर्टल लॉन्च केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रेवंत रेड्डी यांच्या हस्ते। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, भारतीय न्याय अहवाल 2025 नुसार कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कर्नाटक। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करत चला, तुम्ही लाईकच करत नाही, जास्तीत जास्त लाईक आले पाहिजेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 16, जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, जस्टिस अरुण पाळी यांची नियुक्ती झाली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 17, जस्टिस अरुण पाळी यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, जम्मू काश्मीर आणि लडाख। पुढचा प्रश्न आहे नंबर 18, इंडियन सुपर लीग 2025चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मोहन बागान यांनी पटकावले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 19, इंडियन सुपर लीग स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, फुटबॉल खेळाशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 20, भारतीय न्याय अहवाल 2025 नुसार देशात दर 10 लाखामागे किती न्यायाधीश आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 15 न्यायाधीश आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 21, विधी आयोगाने 1987 मध्ये केलेल्या शिफारशीनुसार 10 लाख लोकसंख्येमागे किती न्यायाधीश असायला हवे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 50 न्यायाधीश असायला हवे। पुढचा प्रश्न आहे नंबर 22, खेलो इंडिया यूथ गेम्स 2025च्या शुभंकरचे नाव काय आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, गजसिंग नाव आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 23, महाराष्ट्र राज्य आणि कोणती संघटना थेरियम आधारित अणुभट्टी विकसित
करणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रोझर्स टर्म. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. जागतिक रक्तदाता दिन कधी साजरा करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 17 एप्रिल रोजी साजरी करण्यात येतो. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 25. विश्व कला दिन कधी साजरा करण्यात आला? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 15 एप्रिल रोजी साजरी करण्यात आला. मित्रांनो, असेच चालू घडामोडींचे GKचे जनरल नॉलेजचे क्वेश्चन अँड आन्सर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.